नमस्कार, स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये। आजची आपली रेसिपी आहे ती आंब्याच्या शिऱ्याची आहे। सध्या आंब्याचा सीझन चालू आहे, त्यामुळे आजची रेसिपी आंब्याच्या शिऱ्याची करणार आहे। आणि हा आंब्याचा शिरा खूप छान लागतो, खूप टेस्टी लागतो, मुलांनाही खूप आवडतो। आणि यामध्ये आपण आंब्याचा पल्प वापरणार आहे, कोणताही आर्टिफिशियल फ्लेवर किंवा आर्टिफिशियल कलर वगैरे असं काहीच यूज करणार नाहीये, त्यामुळे खाण्यासाठी एकदम उत्तम आहे। तर अशा पद्धतीने तुम्ही हा शिरा करून बघा आणि रेसिपी कशी झाली ते नक्की सांगा। ही रेसिपी आवडली असल्यास चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे अशाच नवनवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील। थँक्यू। बघा आता आपला शिरा किती छान दिसतोय, तो एकदम मस्त असा झालेला आहे आणि खायलाही खूप अप्रतिम असा लागतो। आणि आंब्याचा फ्लेवर यामध्ये इतका छान येतो की शिरा खायला एकदम भारी लागतो। चला तर बघूया मग आपण शिरा बनवण्यासाठी काय काय घेतलेलं आहे ते। त्यासाठी मी ड्राय फ्रुट्स कट करून घेतलेले आहेत, जे अवेलेबल असतील ते ड्राय फ्रुट्स तुम्ही घ्या। हे तूप घेतलेलं आहे, 1/3 कप घेतलेला आहे। आणखीन 1 कप रवा घेतलेला आहे, इथं अर्धा कप साखर घेतलेली आहे आणि एका आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे। त्यामध्ये पाणी न घालता तसाच कोरडा पण तो पल्प घ्यायचा आहे, त्यामुळे शिरा आपला मग पातळ होणार। आणि हे ड्राय फ्रुट्स आहेत ते भिजत घालून मी कट करून घेतलेले आहेत, थोडेसे मोठे मोठे ठेवलेले आहेत मधून टाकण्यासाठी। आणि त्यानंतर खलबत्त्यामध्ये थोडीशी विलायची बारीक करून घेतलेली आहे, 1 छोटा चम्मचभर बस। आता आपण चला बनवायला घेऊया शिरा। त्यासाठी मी एक कढई घेतलेली आहे आणि त्यासाठी गॅस चालू करून घेते आणि मीडियम गॅसवरती आता आपण ही कढई गरम करून घेऊया पहिली। हा शिरा खरंच खूप छान लागतो, नक्की तुम्ही बनवून बघा अशा पद्धतीने। आणि यामध्ये जे मी तूप वापरणार आहे ते घरचं तूप घेतलेलं आहे, गाईचं। बघा गाईचं तूप कसं असतं, एकदम पिवळसर दिसतं आपल्याला दिसायला, आणि म्हशीचं असतं ते पांढरं असतं दिसायला। गाईचं तूप खाण्यासाठी खूप चांगलं असतं। त्यातली मी आता घेतलेलं आहे 1/3 कप, त्यातील अर्ध तूप घालून घेतलेले, अर्ध्यापेक्षा म्हणजे जास्त। आणि आपण थोडं राहिलेलं आहे ते नंतर रवा थोडा भाजत आल्यानंतर त्यामध्ये घालणार आहे। बघा आता एवढं मी तूप घालून घेतलेलं आहे आणि 1 चम्मचभर बाकी ठेवलेला आहे। आता त्यामध्ये आपण जो रवा घेतला होता तो रवा घालून घ्यायचा आहे आणि मीडियम गॅसवरती चांगला खरपूस भाजायचा आहे। रवा आहे तो सारखा हलवत राहायचा आहे, त्याच्यामुळे काय होईल, खाली लागला जाणार नाही। आणि थोडासा जरी लागला तर मग त्याला अख्खा रव्याला असा करपट असा वास येतो, त्यामुळे शक्यतो रवा आहे तो एकदम चांगला असा हलवत राहायचा आहे सारखं सारखं। आणि त्यानंतर मग आपण असंच 5 मिनिटं रवा चांगला भाजून घेणार आहे। त्यानंतर मग आपलं जे तूप बाकी राहिलेलं आहे ते तूप आपण त्यामध्ये घालून घेणार आहे। सुरुवातीला सगळं तूप घातल्यानंतर काय होतं, एकदम ते जळलं तरी जातं आणि एक तर जास्त होतं किंवा कमी पडतं, त्यामुळे थोडं तूप आधी घालून घ्यायचं आणि मध्यंतरी रवा भाजत आल्यानंतर परत मग थोडं तूप घालून घ्यायचं आहे, म्हणजे एक अंदाज पण येतो की आपल्याला किती तूप लागणार आहे वगैरे। आणि आता हे राहिलेलं जे तूप आहे ह्याच्यामध्ये, तेही सगळं तूप मी आता त्यामध्ये घालून घेणार आहे। असं 2 वेळा मधून मधून घालून घेतलेलं आहे 1 चम्मच। आता आपण हे पूर्ण थोडंसं चांगलं भाजून घेऊया। तसा रवा भाजतच आलेला आहे, बघा थोडासा ब्राऊन दिसत आहे। अजून 2 मिनिटं मी रवा हा भाजून घेणार आहे आणखीन। आणि सतत सारखा हलवून भाजून घ्यायचा आहे, त्यामुळे काय होतं, करपला जात नाही रवा आणि त्याला टेस्ट पण छान येते आणि फुलला जातो चांगल्या प्रकारे। चांगला भाजला की चांगला फुलला जातो रवा, त्यामुळे शक्यतो सारखं हलवून घ्यायचं आहे रवा आणि मीडियम गॅसवरतीच हलवायचा आहे। बघा आता आपण रवा चांगला पण हलवून घेतलेला आहे 5-7 मिनिटं। आणि आता आपण त्यामध्ये जे पाणी बाजूला गरम करत ठेवलेलं आहे ते आता त्यामध्ये ओतायचं आहे। आता रवा चांगला ब्राऊन झालेला आहे, आता आपण त्यामध्ये जे गरम केलेलं पाणी आहे ते ओतून घेणार आहे। पाणी एकदम जास्त नाही घालायचं, त्यामुळे एकदम पातळ झाला तर मग आणखीन आपण तो पल्प घालणार आहे, साखर घालणार आहे, तर त्याला मग जास्त पाणी सुटलं जातं। आता मी जी साखर घेतली होती आपण अर्धा कप ती घातलेली, विलायची पावडर 1 चम्मच ती घातलेली आहे। आणि आता हे चांगलं मिक्स करून घेणार आहे आधी, आणि चांगलं त्याच्या गुठळ्या होतात तर चांगलं चमच्याने मिक्स करून घ्यायचं आहे। आणि त्यानंतर मग आपण त्यामध्ये चांगलं मिक्स झाल्यानंतर थोडंसं असंच हलवत राहायचंय थोडा वेळ। आणि रवा सुकत आला की मग त्यामध्ये आपण हे ड्राय फ्रुट्स घालून घ्यायचे। 1-2-3 मिनिटात रवा लगेच सुकला जातो, काही जास्त वेळ लागत नाही रवा सुकण्यासाठी। आणि ड्राय फ्रुट्स घातल्यानंतर बघा आता आपला रवा एकदम तयार झालेला आहे आणि थोडंसं खालून सुट्टाही होत चाललेला आहे। आता यावेळेस आपण काय करायचंय, जो पल्प आपण काढलेला आहे तो पल्प आपण त्यामध्ये घालून घ्यायचा आहे। आता मी इथे 1 आंब्याचा घेतलेला आहे, यापेक्षा जास्तही तुम्ही घालू शकता। आणि त्यानंतर तो एकदम चांगला मिक्स करून घ्यायचा आहे।
एक 1 ते 2च मिनिटं गॅस चालू ठेवायचा आणि त्यानंतर गॅस बंद करून टाकायचा आहे. आणि हा पल्प चांगला त्याच्यामध्ये मिक्स होईल असा मिक्स करून घ्यायचा आहे. गुठळ्या राहणार नाहीत अशा पद्धतीने. बघा आता किती छान आपला शिरा दिसत येतो. एकदम मस्त असा दिसतोय ना. मस्त मँगो शिरा तयार झालेला आहे. आणि आता आपण गॅस बंद करून घेणार आहे आणि आता आपण हे प्लेटमध्ये सर्व करायला घेऊया. कारण की हा लगेच थंड होतो. गरम गरम खायला खूप छान लागतो. चला तर आता मी प्लेट घेतलेली आणि एका वाटीमध्ये भरून आता आपण तो सर्व करायला घेऊया. अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये काढून घेतलेला आहे आणि त्याला थोडीशी आपण सजावट करून घेऊया. खूप छान असा आपला मँगो शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीने नक्की बनवून बघा. आंबे संपायच्या आत नक्की बनवा. आता आपला शिरा तयार झालेला आहे. तुम्ही पण अशा पद्धतीनं आंब्याचा शिरा करून बघा. एकदम अप्रतिम असा लागतो आणि मुलांनाही खूप आवडती ही टेस्ट आंब्याची. तर अशा पद्धतीने तुम्ही पण करून बघा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला अशाच नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन मिळेल. थँक्यू.